जय शिवराय मित्रांनो, मी स्वराज शिंदे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो पुन्हा एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आपल्या डेली ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच होतं की मी नाशिकला आलतो आणि इथल्या गंगा आरतीचा मान मला मिळाला होता। आपल्या हिंदू धर्माच्या अनुषंगाने नाशिकला रामायणाच्या काळापासूनचा इतिहास। नाशिकमध्ये तुम्हाला रामायणकालीन तीर्थस्थळ फिरता येतील, जसे की शूर्पणखा, तपोवन, पंचवटी, गोदाघाट, कपालेश्वर, काळाराम मंदिर आणि सीतागुफा। जर तुम्हाला ही सर्व तीर्थस्थळ बघायची असतील तर आपल्या चॅनलवर नाशिक दर्शनचा ब्लॉग अपलोड केला आहे, तो सर्वांनी आवर्जून पाहावा। तर मित्रांनो, लय सभ्य बोलून आपलं तोंड लय दुखतं, तर मी येतो आपल्या मूळ भाषेवर। मायबोली काय आपली एकच आहे, पण थोडा फरक पडतो, कारण नाशिकची माणसं खूप गोड येतो आणि त्याच्यात नाशिक सिटी आहेच खास, ती कोणाली नाशिकचा आशिक बनवू शकते। विषय एकदम हार्ड। तर आपण आलो होतो नाशिकच्या गंगा घाटावर, तिथे रोज संध्याकाळची 7 वाजता गंगा आरती असते। या ठिकाणी आपण येऊन साजरे करू शकतात। आपल्या हातून गंगेची रोज सायंकाळी 7 वाजता त्या आलेल्या सगळ्या लोकांच्यात मी एकटाच भाग्यशाली होतो, कारण की तिथल्या पुजाऱ्यांनी एवढ्या सगळ्या लोकांच्यात फक्त मला दुपारतीचा मान दिला होता आणि वातावरण तर काय भक्तिमय झालं होतं। अक्षरशः तिथल्या मंत्रोपचारानं माझ्या अंगावर काटा येत होता। मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच झाला पाहिजे।